आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज ऐकूया हवामानावर आधारित कृषी सल्ला. याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. नमस्कार मंडळी. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विस्तारित श्रेणी अंदाजानुसार कोकण विभागामध्ये 26 जुलै ते 1 ऑगस्ट पर्यंत पर्जन्यमान हे सरासरी एवढं असण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्यानं तसंच अधूनमधून जोरदार वाऱ्यांचा अंदाज घेऊन नव्यानं लागवड केलेल्या सुपारी आणि नारळाच्या रोपांचं तसंच आंबा आणि काजू कलमांचं आडवं पडून नुकसान होऊ नये म्हणून काठ्यांचा त्यांना आधार द्यावा. ज्या भागामध्ये भात रोपांची पुनर्लागवड अद्याप पूर्ण झालेली नाही त्या ठिकाणी पुनर्लागवडीची कामं सुरू ठेवावीत. पुनर्लागवडीसाठी 12 ते 15 सेंटीमीटर उंचीची 5 ते 6 पानं फुटलेली जातींच्या पक्वता कालावधीनुसार 21 ते 27 दिवसांची रोपं ही लावणीसाठी वापरावीत. भात पिकाची पुनर्लागवड करण्यापूर्वी चिखलणी करावी. जमिनीच्या मगदुराप्रमाणे लावणी ही 15 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर किंवा 20 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर अंतर ठेवून करावी. लावणी सरळ आणि उथळ करावी. उथळ लावणी केल्यास फुटवे चांगले येतात. एका चुडामध्ये 3 रोपं लावावीत. मात्र संकरित भातासाठी एका चुडामध्ये एकच रोप लावावं. मंडळी, ज्या भागामध्ये भात रोपांची पुनर्लागवड पूर्ण झालेली आहे त्या ठिकाणी भात काचरामध्ये 2.5 ते 5 सेंटीमीटर पाण्याची पातळी कायम ठेवावी. तसंच अतिरिक्त पाण्याचाही निचरा करावा. भात रोपवाटिकेमध्ये सुद्धा पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. जर पाणी साठलं असेल तर त्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी. मंडळी, नागली आणि वरी या रोपांची पुनर्लागवड करून घ्यावी. वातावरण ढगाळ असताना किंवा रिमझिम पाऊस पडत असताना लावणी करावी. रोपं उताराच्या आडव्या दिशेनं ठोंबा पद्धतीनं ओळीमध्ये उथळ आणि उभी लावावीत. अधिक उत्पन्न मिळण्यासाठी 30 दिवसांची रोपं एका ठोंब्यात 2 याप्रमाणे 2 ओळीमध्ये 20 सेंटीमीटर आणि 2 रोपांमध्ये 15 सेंटीमीटर अंतर ठेवून लावावीत. नागलीच्या जास्त उत्पादनासाठी सपाट आणि चांगला निचरा होणाऱ्या जमिनीसाठी 25 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर अंतरावर पुनर्लागवड करावी. लावणीच्या वेळी 880 ग्रॅम युरिया, 2.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 675 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश किंवा सुफला 15-15-15 हे 2.5 किलो प्रति गुंठा द्यावं. खताची पहिली मात्रा फेकून न देता ठोंब्यातून द्यावी म्हणजे जास्त फायदा होईल. मंडळी, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज घेता भुईमूग पिकामध्ये, कारळा पिकामध्ये पाणी साचू देऊ नये. पाण्याचा योग्य निचरा होईल याची व्यवस्था करावी. मंडळी, आंबा आणि काजू पिकामध्ये तसंच सुपारी आणि नारळ पिकामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज घेऊन बुरशीनाशक किंवा कीटकनाशकांची फवारणी पुढील कृषी सल्ला प्रसिद्ध होईपर्यंत पुढे ढकलावी. आंबा पिकामध्ये नियमित फळधारणेसाठी पूर्ण वाढ झालेल्या झाडांना म्हणजेच 10 वर्षावरील झाडांना दरवर्षी 15 जुलै ते 31 ऑगस्ट या कालावधीत पॅक्लोब्युट्राझॉल द्यावं. मात्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज घेऊन याचा वापर पुढच्या हवामान सल्ल्यापर्यंत पुढे ढकलावा. तर मंडळी, हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. नमस्कार. आज आपण ऐकलात हवामानावर आधारित कृषी सल्ला. याचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.